नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रमोद भोसले। आज आला आपण पैठण तालुक्यामध्ये गाव आहे टाकळी, दिनेश भाऊ सोलाटे यांच्या शेतामध्ये। दादांनी यावर्षी जवळपास 9 एकर कापूस लागवड केलेला आहे आणि 9 एकरामध्ये कावेरी कंपनीचं आपलं जे यावर्षी आपण नवीन वाण दिलं 36 नंबर, याचं 3.5 एकर KCH 36 हे वाण या ठिकाणी लागवड केलेलं आहे। भाऊ, पाठीमागच्या वर्षी आपण KCH 36 हे वाण एक पॅकेट लागवड केलेलं होतं। पाठीमागच्या वर्षी कसा अनुभव आला आपल्याला? एकदम व्यवस्थित, काळीच्या जमिनीत, पाणी धरणाऱ्या जमिनीत एकदम उत्तम क्वालिटीचे कापूस। तर पाणी धरणाऱ्या जमिनीमध्ये आपण लागवड केलं होतं एक पॅकेट, तरी चांगले रिझल्ट आले आपल्याला। किती झालं आपल्याला एका पॅकेटला? एक पॅकेट आम्ही 4x2 वर जवळ लावत नाही। बरं, 4x2 वर लावलं पाऊण एकरच्या आसपास एक पॅकेट लागतं। बरं, त्याच्यामध्ये 9-10 क्विंटलचा ॲव्हरेज येतो। 10 क्विंटल। मागच्या वर्षी तुम्हाला चांगलं झालं तरी 10 क्विंटलचा ॲव्हरेज आला एका पॅकेटला। तर शेतकरी बंधूंना मागच्या वर्षी दिनेश भाऊने पाठीमागच्या वर्षी एक पॅकेट लागवड केलेली होती। 10 क्विंटल उत्पन्न त्यांना KCH 36 या वाणाचं आलं आणि पाठीमागच्या वर्षी एक पॅकेट त्यांनी लागवड केलेली होती। त्यांना एवढं चांगलं वाण आवडलं की त्यांनी यावर्षी 9 एकरपैकी 3.5 एकर KCH 36 या वाण यावर्षी लागवड केलेलं आहे। आणि आपण आज त्यांच्या प्लॉटमध्ये उभे, आपण या ठिकाणी प्लॉट पाहू शकता। लागवड किती तारखेची भाऊ? 15 तारखेची, 15 जूनची या ठिकाणी लागवड आपण या ठिकाणी पाहू शकता। सरासरी बोर्डापासून आपण या ठिकाणी पाहू शकतो। हो, उगवण शक्ती कशी वाटली? चांगली वाटली। गळ फांद्या काढलेल्या आहे त्याच्या। ओके ओके, तुम्ही यावर्षी नवीन प्रयोग केला, यावर्षी गळ गळ फांदे तुम्ही काढलेला आहे। तर शेतकरी बंधूंनी या ठिकाणी आपण पाहू शकता उगवण शक्ती एकदम चांगली आहे। आणि मालाच्या बाबतीत जर पाहिलं आपण 15 जून म्हणजे थोडीशी लेट लागवड या ठिकाणी झाली बाकीच्या एरियाच्या हिशोबानं। तर या ठिकाणी नाही म्हटलं तर दिनेश भाऊ आता 30-35 बोंड आपल्याला तयार आहे आता, बरोबर आहे? 30 ते 35 बोंड या ठिकाणी तयार आहे। आणि पाती किती असतील दिनेश भाऊ आता? हे 40-50 पात आहे, जवळपास 50 पात आहे, म्हणजे जवळपास 80 ते 90 ॲव्हरेज आपल्याला बोंड या झाडापासून मिळतील। या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जे KCH 36 हे जे वाण आहे याची बेरिंग आपण या ठिकाणी पाहू शकतो। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 पाते या फांदीला आहे। बोंड जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बोंड एकदम जवळ आहे, बोंडाची बेरिंग एकदम जबरदस्त आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर 5 पकडीचं बोंड आहे दिनेश भाऊ, माहिती आहे ना? बोंडाची साईज एकदम जबरदस्त। तुम्ही पाठीमागच्या वर्षी लागवड केलेली होती त्या हिशोबाने तुम्हाला माहितीच आहे। या ठिकाणी आपण बेरिंगही पाहू शकतो, बोंडाची साईज एकदम जबरदस्त मोठी आहे, 5 पकडीचं बोंड आहे। इथं झाड आपण या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकता। हे पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो बुडापासून एकदम जबरदस्त बोंड या ठिकाणी लागलेले आहे। पाते सुद्धा एकदम भरपूर प्रमाणात आहे। हे सुद्धा झाड आपण या ठिकाणी पाहू शकतो। म्हणजे जवळपास सर्व शेतामध्ये एकदम सारखाच प्लॉट आपल्याला या ठिकाणी दिसतो, बरोबर आहे? दिनेश भाऊ, तुम्ही 9 एकर कपास लागवड केली, त्या 9 एकर कपाशीमध्ये KCH 36 हे वाण इतर वाणाच्या तुलनेमध्ये तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाण आहे, सर्वात सुपर वाण हेच दिसतं सध्या तुमच्या कंडिशनमध्ये। आता यावर्षी तर मागच्या वर्षी अनुभव घेतला, यावर्षी तुझा अनुभव तुम्ही घेताय, पुढच्या वर्षी किती लागवड करायला आता? नाही, पुढच्या वर्षी आता आमचा असा हिसाब आहे, कापसाचे रेट कसे राहतात त्याच्यावर। नाही, पण तुम्ही जो कापूस लावणार, हा. आता कापसाचे रेट आपल्या याच्यामध्ये नाही, पण तुम्ही जो कापूस लागवड करणार त्यामध्ये किती शेअर राहील? 50%. 50% तुम्ही KCH 36 वाण लागवड करणार। तर या ठिकाणी शेतकरी बंधूंनो आपण पाहू शकता, आपण भरपूर प्रमाणात व्हिडिओ आपण KCH 36 हे जे कावेरी कंपनीमार्फत आपण वाण दिले याचे भरपूर प्रमाणात व्हिडिओ बनवले। प्रत्येक ठिकाणचा रिस्पॉन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। पूर्ण प्लॉट असं काही सिलेक्टेड एक झाड नाही, सगळीकडे तुम्ही कुठलंही झाड घेतलं या ठिकाणी आपण पाहू शकता। तर प्रत्येक झाड जर पाहिलं तर बोंडापासून शेंड्यापर्यंत एकदम जबरदस्त बोंड लागलेले आहे। पातं सुद्धा भरपूर प्रमाणात आहे, कुठल्याही प्रमाणाची कीड या ठिकाणी दिसत नाही आहे। बेरिंग चांगलं आहे, सगळ्या गोष्टी सर्व गुण संपन्न वाण या ठिकाणी आपल्याला KCH 36 हे कावेरी कंपनीचं जे नवीन आपण या ठिकाणी दिलेलं आहे, सर्व बाबतीत या ठिकाणी सर्व गुण संपन्न वाण आपल्याला या ठिकाणी दिसते। तर दिनेश भाऊप्रमाणेच आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये येणाऱ्या पुढच्या खरीप हंगामामध्ये KCH 36 हे जे वाण आहे हे वाण आपल्या शेतामध्ये लागवड करून भरघोस उत्पादन घ्या। धन्यवाद।